नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री राजेंद्र मोळक यांनी ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापराबाबत महत्त्वपूर्ण मते मांडली। त्यांनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर उपस्थित होणाऱ्या शंका आणि चिंतेवर प्रकाश टाकत प्रशासनासह निवडणूक आयोगाला या यंत्रणेबाबत पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं। मोळक म्हणाले की ईव्हीएम मशीनचा उपयोग ज्या उद्देशाने सुरू करण्यात आला त्यात पारदर्शकता आणि विश्वासार्हता ही मूलभूत तत्वे महत्त्वाची आहे। मात्र विधानसभा निवडणुकीपासून अनेक ठिकाणी या मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणूक प्रक्रियेबाबत लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने याबाबतीत काळजीपूर्वक पुनर्विचार करायला हवा। त्यांनी नमूद केले की ईव्हीएम मशीनवर होत असलेल्या शंका अनेक वेळा स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे। निवडणुकीच्या निष्पक्षतेवर परिणाम होऊ नये म्हणून मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी पद्धतीमध्ये सुधारणा करणं अत्यावश्यक आहे। जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी प्रशासनाने वैकल्पिक उपायाचा विचार करावा असंही त्यांनी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आगामी कार्ययोजनांवरही चर्चा केली आहे। लोकशाहीला बळकट देण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता ही फार महत्त्वाची आहे। जर नागरिकांच्या मनात मतदान प्रक्रियेबाबत संशय असेल तर ते लोकशाहीसाठी अपायकारक ठरू शकते असेही ते म्हणाले। निवडणूक आयोगाने या विषयावर योग्य ते पाऊल उचलवावे तसेच जनतेच्या मागण्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। स्वरूपात एक शंका व्यक्त व्हावी अशा प्रकारचं वातावरण देश पातळीवरती निर्माण झालेलं आहे। ईव्हीएम सारखी जी मशीन आहे ती लोकशाही जिवंत राहायला पाहिजे यासाठी आपल्या देशामध्ये मतदानाची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून ती मशीन तंत्रशुद्ध राहायला पाहिजे, त्याच्यावरती कधीही कुणाचा आक्षेप यायला नाही पाहिजे। ही खबरदारी आणि जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची असते। आपण अमेरिकेकडून ही तंत्रज्ञान आपण विकसित झालेलं आपल्याकडे घेतलं, आत्मसात केलं आणि त्यातून आपण मतमोजणी मतदान हे बॅलेट वरून आपण मशीनवरती आलेलो। एका बाजूला जर आपण पाहिलं तर अमेरिकेसारख्या विकसित देशांनी मशीननी मतदानाची प्रणाली बंद केलेली आहे। अनेक इतर समृद्ध देशांनी मशीनवरून वापस बॅलेटवर आलेले आहे आणि त्यामुळे देशातल्या लोकांमध्ये हा चिंतेचा विषय झालेला आहे की मशीनच्या माध्यमातून झालेलं मतदान हे किती प्रॉपर आहे नाही आहे, म्हणून शासनाने याचा विचार करणं गरजेचं आहे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।